शुभ सकाळ. जय शिवराय मित्रांनो. आज मी आलो आहे सह्याद्री भटकंतीसाठी. किल्ले तोरणा, पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. वेल्हेला येण्यासाठी मुंबई बेंगलोर हायवे वरील पुण्यापासून नसरापूर फाटा 36 किलोमीटर इतके अंतर आहे. नसरापूर फाटा ते वेल्हे गाव हे 29 किलोमीटर इतके आहे आणि स्वारगेटपासून डायरेक्ट वेल्हा हे गाव 65 किलोमीटर इतके आहे. मित्रांनो, तोरणा किल्ल्याला येण्यासाठी कात्रजवरून PMT बससुद्धा आहे वेल्हे गावापर्यंत. तोरणा किल्ला समुद्र सपाटीपासून 1400 फूट उंच इतकी आहे. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरणा जातीचे पुष्कळ झाडे असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव प्रचंडगड असे नाव ठेवले. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून असलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून 2 पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. त्यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत, तर दुसऱ्या पदराला बुलेश्वर डोंगररांग म्हणतात. मित्रांनो, आज माझ्याबरोबर आहे आमचे मित्र सिद्धेश. मित्रांनो, हे बघू शकताय तुम्ही रोपे छोटीशी आहेत, पण निसर्गाची किमया बघावं तेवढे कमीच आहे. किती आनंद वाटत असेल. हे जर बघायचं असेल तर निसर्गाच्या सानिध्यातच यावं लागेल. बघू शकताय मित्रांनो, आणि समोरचा हा डॅमचा व्ह्यू. आणि हे आमचे मित्र सिद्धेश सर पुढे चाललेत. पूर्ण हिरवीगार चादर पसरलेली आहे आणि समोर हा दिसतोय आपला तोरणा किल्ला, अर्थात प्रचंडगड. आज पूर्ण निसर्गाने सुद्धा साथ दिलेली आहे. पूर्ण धुक्याचं पांघरून पूर्ण धुके दिसतोय. हे सुख घरी बसून नाही भेटत, पर ट्रेकिंगला यावं लागेल मित्राबरोबर. मित्रांनो, समोरचा हा व्ह्यू बघू शकताय तुम्ही. सुंदर अशी नजारा आहे आणि आपल्याला या डोंगराच्या खोऱ्यातून
धबधबे वाहणारा कसं दिसतोय बघू शकताय तुम्ही. आजूबाजूचा परिसर पूर्ण धुक्याने वेढलेला आहे. हा बघू शकताय तुम्ही. सुंदर अशी नजारा आहे. डोळ्यात साठवून ठेव असं वाटेल. या निसर्गाच्या छायेत ट्रेक करणं म्हणजे खूप सुंदर आनंद वाटतोय मित्रांनो. आणि आज आमच्याबरोबर आमचे मित्र अनिल आणि कपिल या दोघांनी सुद्धा आम्हाला म्हटले होते की बाबा 7 पर्यंत आम्ही तुम्हाला सांगतो उद्या जायचं असेल तर. त्यांचा अजून 7 वाजतोय, पण आमचा ट्रेक आज पूर्ण सक्सेसफुली फायनली होतोय मित्रांनो. मित्रांनो, आपण ट्रेकिंग करता करता जातेवेळी आपल्याला एक छोटासा धबधबा भेटतोय. बघू शकताय तुम्ही. हा वरून कोसळणारा धबधबा. आणि मला सुद्धा मोह आवरला नसल्यामुळे मी धबधब्यामध्ये आंघोळ करून घेतलेला आहे. चला तरी पुढं आपण जाऊया. आपण फायनली येऊन पोचलोय मित्रांनो बिनी दरवाजाजवळ. मित्रांनो, इतका वेळ पाऊस नव्हता, आत्ता पाऊस चालू आहे आणि धुकंसुद्धा पूर्ण धुकं झालेलं आहे. आता आपल्याला बघू शकताय तुम्ही, इथून हा नजारा दिसणारा किल्ल्याचा आपल्याला दिसतोय आत्ता बिनी दरवाजा. पूर्ण गर्दी आहे आज. सुंदर अशी नजारा आहे. हे बघू शकताय. आपण फायनली बिनी दरवाजाजवळ येऊन पोचलोय मित्रांनो. सुंदर अशी दरवाजा आहे. वाव, निसर्ग सुंदर. सह्याद्री अनुभवायचं असेल तर सह्याद्रीच्या कुशीतच यावं लागेल. आनंद गगनात मावेना. मी गेल्या वर्षीसुद्धा तोरणा किल्ला इथे आलो होतो. माझ्याबरोबर आमचे मित्र लक्ष्मण वाबळे, सुदाम नलावडे आणि कालिदास आणि मी 4 जण आम्हीसुद्धा गेल्या वर्षी या किल्ल्यावरती आलो होतो. पण गेल्या वर्षीसुद्धा खूप भरपूर प्रमाणात पाऊस होता. त्यावेळी झुंजार माचीचं दर्शन झालेलं नव्हतं. म्हणून यावर्षी मी म्हटलं परत एकदा आपण जाऊया. मग अशा प्रकारे आपल्याला महादरवाजा बघू शकता येतो तुम्ही. हा बघू शकताय कोठी दरवाजा. आपण येऊन पोचलोय आता तोरणेश्वर मंदिराजवळ. बघू शकताय मित्रांनो तुम्ही. आतमध्ये दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. शंभो शंकरा हर हर महादेव. ओम नमः शिवाय नमः. आत्ता आलोय मेघाई देवीच्या मंदिरामध्ये. जुन्या काळातील मंदिर आहे. दर्शन करून झाल्यानंतर आपण आता मित्रांनो बुदला माचीकडे जाणार आहे. बुदला मातीला जायचा जो रस्ता आहे बघू शकताय तुम्ही, पूर्ण धुक्याने हरवलेला आहे. सुंदर अशी निसर्ग अनुभवायचा असेल तर किल्ला तोरणा यायलाच पाहिजे.
बघू शकताय मित्रांनो, तुम्हाला खाली सुद्धा दाखवलं होतं तो. वाव, पाऊस सुद्धा चालू आहे आता. मस्त आहे. मित्रांनो, बघू शकताय तुम्ही पृथ्वीवरचा स्वर्ग. वाव, हे बघू शकताय मित्रांनो, हा नजारा किती सुंदर अशी आहे. स्वर्ग म्हटलं तरी चालेल. अप्रतिम. बघू शकताय तुम्ही. वाव, आपण ढगाच्या वर आहे सध्या आता. सुंदर अशी नजारा आहे. वाव, आणि हा आपल्याला तटबंदी बुरुज दिसतोय. आता आपण जातोय मारुती मंदिराकडे. जय श्रीराम, जय हनुमान. मारुती रायाचं दर्शन झालेलं आहे. आपण जाऊया पुढे ट्रेकिंगला झुंजार माचीकडे. वाव, सुंदर अशी झुंजार माची आजही दिमागात रुबाबात उभा. बघू शकता तुम्ही झुंजार माची. पूर्ण धुक्यामध्ये हरवलेले आहे. काही वेळा झुंजार माचीचं दर्शन होत नाही, पण आज आपल्याला दर्शन झालेलं आहे झुंजार माची. मित्रांनो, मी झुंजार माचीच्या बुरुजावर येऊन थांबलोय. हा खालचा जो आहे बुरुज बघू शकताय तुम्ही. या छोट्याशा दरवाजामधून आपले मावळे येत होते. बघू शकताय तुम्ही. आणि हा छोट्याशा त्या माचीला जाण्यासाठी हा खालनं रस्ता आहे. हा आपला भगवा झेंडा. मित्रांनो, झुंजार माचीला येण्यासाठी रस्सीचा पॅच आहे थोडासा मोठा, कारण रस्सीने उतरावं लागेल आणि रस्सीने चढावं लागेल. तिथे सरळ उभी आहे ती. रस्सी व्यवस्थित पकडून उतरावं लागेल आणि चढावं लागेल सुद्धा. बघू शकताय तुम्ही. असे 2 पॅच आहेत. झुंजार माचीला जायचं असेल तर पहिला पॅच शिडीचा लागेल, त्याच्यानंतर थोडेसे चालत गेल्यानंतर मग हा रश्शीनी खाली जायचा रस्ता आहे. रश्शी पकडून मग खाली जावं लागेल आपल्याला. आणि येते वेळी सुद्धा ह्याच वाटेने वापर करायचा आहे मित्रांनो. बघू शकताय. मित्रांनो, रस्सी पकडून मी वर आलेलो आहे आता सध्या. बघू शकताय तुम्ही. जर रविवारी यायचं असेल तर खूप गर्दी असतो इथं. तास 2-2 तास लागेल इथे.
कारण जातेवेळी फक्त रस्सी पकडून एक माणूस जातोय, परत एक माणूस वर येतोय. त्यामुळं इथून जातेवेळी थोडं सावकाश जावं लागेल. मित्रांनो, बघू शकताय तुम्ही 30 ते 40 फूटच्या त्याच्याही वर असेल इतकी खोल आहे. बघू शकताय तुम्ही. पण 2 रस्सी बांधलेले होते. गेल्या वर्षी ते रोप होता, पण रोप आता तुटलेला आहे इथला, पण रस्सी बांधलेला आहे. सुंदर अशी अनुभव. हा बुरुज बघू शकताय तुम्ही. आपण तिकडे चाललोय आता. वाव. आणि हा जो आत्ता आहे तो पहिला पॅच होता, हा दुसरा पॅच. हा छोटासा पॅच आहे. थोडा रस्सीचा आहे, त्याच्यानंतर मग शिडी आहे. पावसाळा असल्यामुळे पाय घसरतोय. थोडं व्यवस्थित पाय जपून ठेवावं लागेल आपल्याला. बघू शकताय तुम्ही. हिरवीगार पूर्ण शालच जणू पांघरून घातलेला आहे डोंगरावरती. बघू शकताय. हा आहे आपला शिडीचा पॅच. मित्रांनो, वारा सुद्धा खूप सुटलेला आहे. वारा सुद्धा आहे आणि वरनं पावसाच्या धारा सुद्धा लागलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही. हा सुंदर अशी नजारा. आपण वर येऊन आल्यानंतर तटबंदीच्या साईडने चाललेलो आहे. आमच्याबरोबर भूषण दादा सुद्धा आलेत. त्यांचं ओळख किल्ल्यावरतीच आपल्याबरोबर झालेलं आहे. पुढच्या ट्रेकला आमच्याबरोबर सुद्धा यायला तयार आहेत. तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिराच्या अवशेषावरून येथे शैवपंथांचा आश्रम असावा. इसवी सन 1470 ते इसवी सन 1486च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात 5000हून इतका खर्च त्यांनी तोरणावर केला. आता बघू शकताय मित्रांनो, हा गडावरील पडक्या अवस्थेत असलेले हे वाडा आज बी आहे. संभाजी महाराजांनी निर्गुण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुलगेब म्हणजे दैवी विजय ठेवले. 4 वर्षांनी सरनोबत नानोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदराच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजाकडेच राहिले. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने
लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. हा बघू शकताय तुम्ही, गडावरील वाड्याचे अवशेष आज बी हा बांधकामामधील बघू शकताय. कॉलम टाईप जो पिलर आहे पूर्ण सागवानी लाकडीमध्ये आहे. दोन्ही बांधकामाच्या मध्ये बरोबर सागवानी लाकूड करून मग ते बांधकाम केलेलं आहे. मित्रांनो बघू शकताय तुम्ही, हा पाण्याचा टाकी आहे आणि हा साईडचा वाडा. आत्ताही चांगली आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढच्या व्हिडिओत